Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session Research Methodology. Learning objective of this lecture. In previous lecture, we have discussed about meaning, features, advantages, limitations and significance of primary data. In today's lecture, we will discuss about meaning of secondary data and features of secondary data. Meaning of secondary data. Along with primary data, secondary data are also useful in marketing research. Such data are collected by some other agency for some other purpose. बघा प्रायमरी डेटा बरोबर सेकंडरी डेटा हा सुद्धा महत्वाचा आहे. सेकंडरी डेटा हा दुसरी कोणती तरी एजन्सी दुसऱ्या कोणत्या तरी हेतूसाठी गोळा केलेली करते किंवा अशी माहिती जी दुसऱ्या एजन्सीने दुसऱ्या कोणत्या तरी हेतूसाठी गोळा केलेली असते त्या माहितीला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो. Secondary data are easily and readily available in published form and used for conduct of research activity. म्हणजे हा डेटा जो आहे तो सहज आपल्याला आणि पूर्ण तयार उपलब्ध असतो आणि रिसर्च ऍक्टिव्हिटी कंडक्ट करण्यासाठी हा आपण वापरतो. This data are not collected by researcher through survey etc. but are actually borrowed by the researcher for his research purpose. म्हणजे हा जो डेटा आहे सेकंडरी डेटा हा रिसर्चरने स्वतःच रिसर्च करण्यासाठी सर्वे मेथडने माहिती गोळा केलेली नसते तर त्याने कोणाकडनं तरी ही उदार किंवा उसनी माहिती घेतलेली असते. दिस डेटा आर नॉट कलेक्टेड by researcher through survey. Initially, such data may be primary data, but when used by research for research purpose, they are to be treated as secondary data. Such data are used extensively in academic research. बघा कोणतीही माहिती आपण ज्या वेळेला सुरुवातीला गोळा करतो त्यावेळेला त्याला प्रायमरी डेटा असं म्हणतो. मग ती माहिती सुरुवातीला जी आपण गोळा केलेली आहे ती एका विशिष्ट हेतूने गोळा केलेली असते. त्याच्यानंतर त्या उद्दिष्टासाठी ती माहिती वापरली जाते आणि ती रेडीमेड माहिती उपलब्ध असते. ज्या वेळेला रिसर्चर रिसर्च करतो तो सुरुवातीला सेकंडरी डेटा जो उपलब्ध आहे तो गोळा करतो. आता हा सेकंडरी डेटा म्हणजे काय अगोदर गोळा केलेली माहिती त्याला सेकंडरी डेटा असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे प्रायमरी डेटा हा ज्या वेळेला दुसऱ्यांदा वापरला जातो इट इज कॉल्ड सेकंडरी डेटा. सच डेटा आर यूज एक्सटेन्सिव्हली इन अकॅडमिक रिसर्च. However, in marketing and business research, they are used in limited way. म्हणजे अकॅडमिक रिसर्च मध्ये सेकंडरी डेटा जास्त प्रमाणात वापरला जातो पण मार्केटिंग किंवा बिझनेस रिसर्च मध्ये सेकंडरी डेटा कमी प्रमाणात वापरला जातो. Secondary data are easily available in census report and other report and publications of banks, financial institutions and so on. म्हणजे सेकंडरी डेटा हा सेन्सस रिपोर्ट मध्ये किंवा इतर पब्लिकेशन बँकेची जी पब्लिकेशन्स असतात त्यामध्ये उपलब्ध असतो किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या पब्लिकेशन्स करतात त्यामध्ये मिळतो. सेकंडरी डेटा आर अवेलेबल फ्रॉम इंटरनल सोर्सेस. आता इंटरनल सोर्स म्हणजे काय तर ओल्ड रेकॉर्ड्स ऑफ कंपनी, सेल्स इनव्हॉइसेस, फायनान्शियल रेकॉर्ड्स एटसेट्रा. हे सेकंडरी डेटा मिळण्याचे दोन सोर्स आहेत इंटरनल सोर्स आणि एक्सटर्नल सोर्स. आता इंटरनल सोर्स म्हणजे काय तर कंपनीची जुनी रेकॉर्ड सेल्स इनव्हॉइस फायनान्शियल रेकॉर्ड्स यामधनं सेकंडरी डेटा उपलब्ध होतो आणि एक्सटर्नल सोर्स म्हणजे ट्रेड जर्नल्स जे लोकांसाठी उपलब्ध असतं पब्लिकेशन्स ट्रेड असोसिएशन्स बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड सो ऑन. Researcher can use secondary data to support primary data collected for research purpose. म्हणजे रिसर्चर हा
प्रायमरी डेटा बरोबर सेकंडरी डेटा रिसर्चसाठी वापरू शकतो. इट इज डिझायरेबल टू एक्झामिन सेकंडरी डेटा बिफोर युजिंग इन रिसर्च प्रोजेक्ट. म्हणजे काय म्हटलंय की इट इज डिझायरेबल टू एक्झामिन द सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा एक्झामिन करणं आवश्यक आहे तो रिसर्च प्रोजेक्ट मध्ये वापरण्या अगोदर. म्हणजे कोणतीही माहिती रिसर्च प्रोजेक्ट मध्ये वापरायच्या अगोदर त्या माहितीचं परीक्षण करणं आवश्यक असतं. नाउ वी विल डिस्कस अबाउट फीचर्स ऑफ सेकंडरी डेटा. आता सेकंडरी डेटा म्हणजे काय हे आपण बघितलं की ज्या वेळेला एखादी माहिती उपलब्ध माहिती वापरली जाते त्याला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो. ती माहिती तयार असते, कोणत्या तरी वेगळ्या हेतूसाठी गोळा केलेली असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा आपल्याला देवगड तालुक्यामध्ये असलेली फळझाडं कोणकोणत्या प्रकारची आहेत याचा सर्वे करायचा आहे आणि याच्यावर रिसर्च करतोय की देवगड मधलं हवामान, तिथली माती कशी आहे आणि कोणती फळं चांगल्या प्रकारे होऊ शकतात किंवा काय. हे रिसर्च करत असताना रिसर्च करायच्या अगोदर साहजिकच आहे की आपण काय करणार की आत्ता उपलब्ध कोणती झाडं आहेत किंवा काय आणि कोणती झाडं किती प्रमाणात आहेत म्हणजे असे आपण माहिती गोळा करतोय. तर देवगड तालुक्यात कुठची कुठची फळझाडं आहेत हे आपण सेकंडरी डेटा च्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळू शकते. म्हणजे एक तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की देवगडमध्ये काय काय पिकतं. तसंच तुम्ही ग्रामपंचायतीत किंवा तहसीलदार मध्ये जाऊन इथली फळ झाडं कोणती आहेत याची माहिती घेऊ शकता. म्हणजे कृषी विभाग जो असतो त्या कृषी विभागामध्ये तुम्हाला प्रत्येक गावात किती झाडं आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत याची माहिती मिळते. ही जी तयार माहिती त्यांच्याकडे जी असते म्हणजे त्यांनी ती माहिती त्यांच्या रेकॉर्डसाठी कलेक्ट केलेली असते आणि ती आपण रिसर्चसाठी वापरतो. इट इज कॉल्ड सेकंडरी डेटा. आपण इथे बघणार आहोत फीचर्स ऑफ सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा आर easy to collect as such data are collected. म्हणजे सेकंडरी डेटा वापरणं सोपं असतं कारण तो मुळातच अगोदर कोणीतरी कलेक्ट केलेला असतो फ्रॉम रेकॉर्डेड अँड पब्लिश सोर्सेस. म्हणजे एकतर तो कोणीतरी रेकॉर्ड करून ठेवलेला असतो किंवा कोणीतरी पब्लिश केलेला असतो त्याच्यातनं आपल्याला मिळतं. किंवा आपण एखाद्या विषयाची माहिती न्यूजपेपर मधनं घेतो, न्यूजपेपर मध्ये पब्लिश केलेली असते. सच डेटा कलेक्शन इज इझी, क्विक, इकॉनॉमिकल. म्हणजे अशी माहिती गोळा करणं हे सोपं आहे, जलद गतीने होऊ शकतं, खर्चाच्या दृष्टीने कमी असतं. ॲज सच डेटा आर रेडिली अवेलेबल. असा डेटा सहज उपलब्ध असतो. इन सेन्सस रिपोर्ट अँड अदर पब्लिकेशन ऑफ गव्हर्नमेंट, बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड सो ऑन. आता हा डेटा कुठे आपल्याला उपलब्ध मिळतो, कुठे मिळतो तर सेन्सस रिपोर्ट मध्ये. म्हणजे समजा एखाद्या गावाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर त्या गावामध्ये लोकसंख्या किती आहे, किती वयाची किती माणसं आहेत, स्त्रिया किती, पुरुष किती, मुलं किती, साक्षर किती, निरक्षर किती, व्यवसाय काय आहे, हे सगळी माहिती आपल्याला सेन्सस रिपोर्ट मधनं मिळते. अदर पब्लिकेशन्स ऑफ गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटचे अदर पब्लिकेशन्स म्हणजे काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःचं एक पब्लिकेशन असतं, ते बँकिंगशी रिलेटेड असतं. तर असं बँकांचे पब्लिकेशन्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे पब्लिकेशन्स आपल्याला मिळत असतात. याच्यातला जी माहिती आपण गोळा करतो इट इज कॉल्ड सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा आर नॉट न्यू ऑर ओरिजिनल. म्हणजे हा डेटा नवीन माहिती किंवा ओरिजिनल माहिती नसते. ॲज सच डेटा आर ऑलरेडी कलेक्टेड बाय अदर रिसर्चर फॉर सम अदर पर्पज. म्हणजे एखाद्या रिसर्चरने दुसऱ्या कोणत्या तरी हेतूसाठी ही गोळा केलेली असते. थर्ड, सेकंडरी डेटा आर सपोर्टिव्ह इन कॅरेक्टर. आता हा डेटा सपोर्टिव्ह असतो. सेकंडरी डेटा आर यूज टू सपोर्ट अँड सबस्टॅन्शिएट प्रायमरी डेटा कलेक्टेड फॉर रिसर्च प्रोजेक्ट अंडर स्टडी. म्हणजे हा सेकंडरी डेटा जो आहे तो प्रायमरी डेटाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून वापरला जातो. दिस डेटा आर
क्वांटिटेटिव्ह डेटा यूज फॉर सपोर्टिंग प्रायमरी डेटा, म्हणजे प्रायमरी डेटाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून हा डेटा वापरला जातो. सेकंडरी डेटा आर टू बी यूज ओनली आफ्टर टेस्टिंग accuracy, reliability and relevance. हा सेकंडरी डेटा कधी आपण वापरू शकतो? आफ्टर टेस्टिंग accuracy, म्हणजे तो ॲक्युरेट आहे की नाही, विश्वसनीय आहे का, अँड रिलेव्हन्स टू द पॉइंट आहे का, की नुसतं आपलं फापट पसारा गोळा केलाय असं. सच डेटा मे बी ओल्ड और आउटडेटेड. हा सेकंडरी डेटा जुना किंवा आउटडेटेड सुद्धा असू शकतो. ॲज अ रिझल्ट नॉट युजेबल इन रिसर्च प्रोजेक्ट. आता समजा तो डेटा ओल्ड आउटडेटेड असेल तर आपण तो रिसर्च प्रोजेक्टमध्ये वापरू शकत नाही. पाचवा आहे सेकंडरी डेटा कॅन बी कलेक्टेड फ्रॉम इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस. इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्स मधनं हा आपण वापरू शकतो. सच डेटा कलेक्शन इज नॉट एक्सपेन्सिव्ह अँड टाइम कन्झ्युमिंग. म्हणजे ही जी माहिती आपण गोळा करतो ही एक्सपेन्सिव्ह किंवा टाइम कन्झ्युमिंग नसतं. सेकंडरी डेटा आर इझिली अवेलेबल फ्रॉम सेन्सस रिपोर्ट एटसेट्रा. हा डेटा सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतो सेन्सस रिपोर्ट मधनं. सहावं आहे सेकंडरी डेटा should be used in research. म्हणजे हा डेटा रिसर्च मध्ये वापरला पाहिजे. However, too much dependence on secondary data is undesirable. पण पूर्णपणे सेकंडरी डेटावर रिसर्च मध्ये अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये. As such data are secondary and supportive in character. म्हणजे हा डेटा सेकंडरी डेटा आहे, हा सपोर्टिव्ह आहे इन कॅरेक्टर, पण पूर्णपणे माहिती आपल्याला लेटेस्ट माहिती सेकंडरी डेटा मधनं मिळते का? पूर्णपणे रिलायबल असते का? तर नाही. तुम्हाला जर रिलायबल डेटा हवा असेल, यू मस्ट हॅव टू फाइंड प्रायमरी डेटा और यू मस्ट हॅव टू डू सर्वे अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फीचर्स ऑफ सेकंडरी डेटा बघितले. तर एकतर पहिली गोष्ट, हा डेटा रेकॉर्डेड किंवा पब्लिश डेटा असतो, न्यू नसतो किंवा ओरिजिनल डेटा नसतो. या डेटा हा सपोर्टिव्ह कॅरेक्टरचा असतो. त्याच्यानंतर हा डेटा आपण टेस्टिंग केल्यानंतरच वापरू शकतो. मग त्याचं ॲक्युरसी, रिलायबिलिटी आणि रिलेव्हन्सनेस आपल्याला यू हॅव टू टेस्ट. सेकंडरी डेटा हा इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्सेस मधनं सुद्धा आपण गोळा करू शकतो आणि पूर्णपणे सेकंडरी डेटावर विश्वासून राहणे इट इज अनडिझायरेबल, हे अपेक्षित नाहीये. आज जसं की हा सपोर्टिव्ह आहे आणि म्हणून तो काही प्रमाणात आपण वापरू शकतो. टुडे we have discussed about meaning and features of secondary data. So, thank you for today. We will meet again. Happy learning to you. Thank you.